लक्षामध्ये करोडो रुपयाचा कर्ज काढतात, शेतकरी त्या ठिकाणी मरतोय. सामाजिक न्याय विभाग असेल, शेड्यूल ट्राईबचा विभाग असेल, याने पैसे कमी करून टाकले, बजेटमध्ये पैसे कमी करतात. हे बघा, मी अर्थमंत्री राहिलो आहे, मी बजेट वाचलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये चलाखी अशी केली यांनी SC आणि STच्या संदर्भामध्ये की पूर्वी SC STच्या संदर्भामध्ये वेगळं बजेट देत असताना रस्त्यांचे कामं वेगळे, त्यांच्या योजनांचे कामं वेगळे, त्यांच्या व्यक्तिगत कामांची योजना वेगळे. आता यांनी रस्ते PWD केले तर म्हणजे त्याच्या भागामध्ये आदिवासी क्षेत्रात PWDचे रस्ते आम्ही करतो आहोत म्हणून PWDला दिला पैसा हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या पैशामध्ये समाविष्ट केला. शेड्यूल कास्टचा पैसा त्याच्यामध्ये समाविष्ट केला. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये शेड्यूल कास्टला 13% तुम्ही बजेट दिलंच पाहिजे असं घटनात्मक सांगतो, मी घटनेनं सांगतो. तुम्ही 9% किमान अर्थसंकल्पामध्ये आदिवासींसाठी पैसा ठेवला पाहिजे असं आम्ही सांगतो. असं असताना 13%हून तुम्ही 8% शेड्यूल कास्टला देता, 9%वरून तुम्ही 7%पर्यंत 5%पर्यंत आदिवासींना आणता. काय अन्याय करतायत? का उपोषण थांबवता आलं नाही तुम्हाला आदिवासींचं? अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास विभागामध्ये 114 कोटीची गणवेश खरेदी झाली मागच्या महिन्यात. 114 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, ही सगळी खरेदी आवश्यकता नसताना झाली. 1 कोटीपेक्षा अधिक खरेदीची दर करारावर नसताना रितसर निविदा राबवून ते केले जावे. शासनाच्या आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाने तब्बल 114 कोटी रुपयाचा गणवेश नाईट ड्रेस खरेदी दर करारावर करण्यात आल्याचे पुढे आले आहे. एवढंच नाही तर 72 कोटीचे देयके पुरवठादार संस्थेला अदाही केली गेली आहेत असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ही दिव्य मराठीची बातमी अध्यक्षमध्ये जरा मागून घ्या. 114 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार या दिव्य मराठीने डिटेलमध्ये छापलेला आहे या ठिकाणी अध्यक्षमुळे. माझा प्रश्न असा आहे, आरोग्य खात्यात भ्रष्टाचार, आदिवासी क्षेत्रात भ्रष्टाचार, परिवहन खात्यात भ्रष्टाचार, PWD भ्रष्टाचार. पाटबंधाचा भ्रष्टाचार काढला तर डोळे पांढरे होऊन जातील तुमचे. या निवडणुकीच्या दरम्यान पाटबंधारे खात्यामध्ये अध्यक्ष महोदय हजार कोटीचे टेंडर काढले, 800 कोटीचे टेंडर काढले. निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले अध्यक्ष महोदय. पाणी नाही, पाईपलाईनचे टेंडर काढले.